आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई वरात कसा आहे आता? बरं वाटतंय ना त्याला? ठीक आहे, औषधं घेतली आहेत ना, झोप लागली आहे त्याला। भाऊजी, आभार मानायला खरं तर तुम्ही घरचेच आहात, पण तरी वरदला तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे घेऊन गेलात ते बरंच झालं बरं का। अहो वहिनी, आभार कसले मानताय? वरदला बरं वाटतंय ना, यातच सगळं आलं बघा। काय हो बाबा, तुम्ही आईकडे असं का बघितलं? संतोष, अरे तुम्हा दोघांमध्ये एवढं भांडण असूनही आज गरज लागली तेव्हा हरीश वरदला डॉक्टरांकडे घेऊन गेला। म्हणजे परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली आहे असं नाही। प्लीज बाबा, हरीशने वरदसाठी जे काही केलंय ना, ते वरद संतोषांचा मुलगा आहे म्हणून नाही केलंय। वरदच्या जागी जर दुसरा कोणताही मुलगा असता ना, तरी त्याने त्याला हेल्पच केली असती। सिंचना, हो ना, ऐकलत ना बाबा, कुठलाही मुलगा असता तरी हरीश तसाच वागला असता। म्हणजे हरीशने वरदवर काय उपकार केलेले नाहीयेत। अगदी बरोबर आहे हा दादा तुझं, बरोबर आहे। नाही, वरदच्या जागेवर दुसरा कुठला मुलगा असता ना, त्यालाही मी डॉक्टरकडे घेऊनच गेलो असतो। म्हणजे भाऊजी, वरद बद्दल तुम्हाला विशेष असं काहीच वाटत नाही? इतर 4 मुलांसारखाच आहे का तो तुमच्यासाठी? नाही 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 वहिनी, वरद बद्दल मला काय वाटतं हा प्रश्नच येत नाही। बघितलं ना दादा काय बोलला आता? त्यालाच असं वाटत नाही की मी वरदसाठी काहीतरी विशेष केलंय। मग अरेच्चा, अरे वरद सख्खा पुतणा आहे तुझा, तो आजारी असेल तर त्याला तू डॉक्टरकडे घेऊनच गेलं पाहिजे। आता त्यासाठी काय सत्कार करू तुझा? एवढं तर तू केलंच पाहिजेस। आणि भांडण आपल्याच झालंय, त्यात वरदचा काय संबंध? बघितलंस हरी, बघितलंस? संतोष दादा आता सुद्धा तुझ्याशी कसं इन्सल्टिंग बोलतायत ते। मी इन्सल्टिंग बोलतोय? हा, मग काय? अरे हे मला हा insult कळतंय. आहे? ए, तुझ्या बायकोला समजाव, त्याने मी कशाला इन्सल्टिंग बोलतोय। त्याने मी काय समजायला पाहिजे? त्याला तू काय समजायला समजाव तिला? पाहिजे? गाढवा पुढे वाचली घेते। कालचा गोंधळ बरा होता। तिला समजा। जानू, 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 तू कुठे आहेस? मी केव्हाची तुझी वाट पाहतोय। जानू, 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 जयंत, जानू, जयंत, जानू, जानू कुठे होतीस तू? जयंत, अरे मी तुझ्यासाठी औषध आणायला गेले होते। तू तू कधी खाली आलास? तू तर झोपला होतास ना? तू ठीक आहेस ना? पण तुला काही झालं नाही ना? जानू, जयंत, ऐक ना, शेफ सुद्धा इथेच आहे। एक्सक्यूज मी, जरा बाहेर जा। अनलॉक मेन डोर। लॉक इट। जानू, जयंत, जानू, जयंत, सावकाश हा, इथून। मला परत असंच वाटलं की तू मला सोडून गेलीस। जयंत, तू तू का सारखा असा विचार करतोस?
मी प्रॉमिस केलंय ना तुला, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. नाही नो जानू, पण मला भीती वाटतेच ना. जयंत अरे बट इट्स ओके. तू आलीस ना आता. आता तू कधीच माझ्यापासून लांब जायचं नाहीस. प्लीज, कधीच नाही जायचं तू. जयंत तू आता प्रॉमिस कर, तू कधीच नाही जाणार. इट्स ओके. आपण सोफ्याजवळ पोचलो ना. तू तू बस. बाहेरून आली आहेस, दमली असशील ना. मी तुझ्यासाठी काहीतरी करून आणतो. थांब. जयंत तू काय करणार आहेस आता? जानू, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. हो जयंत, माहिती आहे मला, पण अरे आता तुला दिसत नाहीये ना, मग माय स्वीट हार्ट, कुठल्याही परिस्थितीत माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाहीये. त्यामुळे मी तुझ्यासाठी कॉफी करणार म्हणजे करणार. थांब. जयंत अरे ऐक ना, कशाला उगाच तू. काय झालंय जानू? तुला माझ्या हातची कॉफी प्यायची नाहीये का? का मला दिसत नाहीये म्हणून तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय? काय बोलतोयस तू जयंत? अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय ना मी. हे बघ, हवं तर आपल्या दोघांसाठी कॉफी मी करते. नो वेज, तू ऑलरेडी माझ्यासाठी खूप करतेस. आता मीच तुझ्यासाठी कॉफी करणार. तू बस. जयंत आई. कम्फर्टेबल आहेस? तुला टेकण्यासाठी काही आणू उशी? नाही जयंत, मी ठीक आहे. काय झालं जानू? तू असं तुटक का बोलतेस माझ्याशी? हा? नाही, मी नॉर्मल आहे जयंत. नाही जानू, जयंत तू माझ्याशी तुटक बोलतेस. जयंत कुठे जातोस तू? जयंत सावकाश. जयंत अरे तू कुठे चाललायस? तू बस. तू उठू नकोस. तू बस. जयंत जयंत काय झालं तुला? तू तू ठीक आहेस ना? जानू, तुला माहितीये का मला काय जाणवलं आता? काय? मला असं वाटलं की तो शेफ इथेच कुठेतरी लपून बसलाय. लक्ष्मी निवास